नमस्कार मित्रांनो. आज लासूर स्टेशन या ठिकाणी एक नवीन 5 किलोवॅटच्या प्रोजेक्टवर आपण आलोय. आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे जो पूजनाचा कार्यक्रम आहे तो पूर्ण झाला आहे आणि आपल्या कामाला इथे सुरुवात झालेली आहे. जे नवीन रूल 13 फेब्रुवारी 2026 पासून MSDCL ने लागू केले होते की 3 किलोवॅटच्या वरती किंवा 12 महिन्याची जी सरासरी मागच्या लाईट बिलाची काढून त्यानुसार सँक्शन देणार त्या कंझ्युमरला. पण आमचे जे सोलार असोसिएशन आहे, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन, असे महाराष्ट्रामध्ये भरपूर असोसिएशन आहे आणि बऱ्याच कंझ्युमरनी देखील या गोष्टीवरती ॲक्शन घेतली आणि त्याच्यानंतर हा जो रूल आहे तर याला महावितरणला पाठीमागं घेण्याचं सांगितलं आणि 5 किलोवॅटपर्यंत जे ऑटो सँक्शन होतं त्याच्या पहिले 10 किलोवॅटपर्यंत होतं. तर अजून देखील आमची जी इच्छा आहे ती 10 किलोवॅटपर्यंत महावितरणने ऑटो सँक्शन हे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कंझ्युमरला द्यायला पाहिजे. कारण कस्टमरची जेवढी कॅपॅसिटी असती, समजा जर एखाद्या कस्टमरची मागची जर सरासरीची हिशोबाने त्यांना जर 3 किलोवॅटची रिक्वायरमेंट असेल, पण इन फ्युचरमध्ये कस्टमर ज्यावेळेस एखादं प्लॅनिंग करतो, एखादं सिस्टम बसवतो, त्यावेळेस पुढच्या 5-10 वर्षाचा, 25 वर्षाचा कस्टमर त्याच्यामध्ये विचार करत असतो आणि याच्यामध्ये कस्टमरकडे सध्या ई व्हेकल नसेल, सोलर सिस्टम लावल्यावर कस्टमर ई व्हेकल घेतो किंवा गॅस वापरत असेल त्या जागेवरती इंडक्शन यूज करतो. तर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये चेंजेस होत असतात आणि AC वगैरे ह्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहे कस्टमरच्या घरामध्ये वाढत चालतात आणि डे बाय डे कस्टमर सगळ्या गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतो. त्याच्यामुळे हा जो महावितरणनी जो नवीन नियम काढलेला होता हा पूर्णपणे चुकीचा होता आणि ह्या नियमाला कुठंतरी आपल्याला बघताय की त्याला विरोध होताना दिसतोय. आणि त्याच्यानंतर जे 78,000 जी सबसिडी ती गव्हर्नमेंट केंद्र शासनाकडनं या कंझ्युमरला प्राप्त होते आणि बाकीचे जे स्टेट आहे, जर आपण जर बघितले महाराष्ट्राबाहेर गुजरात झालं, गुजरात सध्या 1 नंबरच्या रँकिंगला आहे. जे सोलार रूफटॉप जे प्रोजेक्ट आहे तर याच्या इन्स्टॉलेशनमध्ये आणि महाराष्ट्र हा 2 नंबरच्या क्रमांकावर होता. काही दिवसातच महाराष्ट्र हा 1 नंबरवर जाण्याचे चान्सेस होते. पण जो पिरियड होता पाठीमागच्या एका महिन्याचा जर आपण बघितला तर या पिरियडमध्ये बरेचसे ह्या ॲक्शन झाल्या महावितरणच्या. हे त्यांची जी मोनोपोली होती तर हिच्यामुळे ह्या ज्या बिझनेसला थोडीशी जे आपण जर बघितलं तर ह्या बिझनेसला थोडीशी त्याला स्थगिती भेटली किंवा कुठंतरी थांबवण्याचं काम या एका महिन्याच्या कालावधीमध्ये झालं. तर अशा गोष्टी जर म्हणजे अडथळे जर आपल्याला बघायला भेटले नाही तर नक्कीच महाराष्ट्र हा सोलार क्षेत्रामध्ये नंबर 1ला आपल्याला बघायला भेटेल. आता जे कामाची जी सध्याची स्थिती आहे इथे आपण सध्या बेस प्लेट माउंटिंग करून इथे कामाची सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे आज संध्याकाळपर्यंत इथलं स्ट्रक्चरचं जे काम आहे ते पूर्णपणे आपल्याला म्हणजे 80-90% कंप्लीट होईल. कारण कामाला आज वेळ लागला सुरुवात करायला.
ते हातात रॉड संपला का हातात दुसरा रॉड प्रॉब्लेम मी आता ना आता जानेवारी मध्ये लावून दे. तर मित्रांनो, या साईटवरती जे फॅब्रिकेशनचं काम आहे ते पण आता वर्क इन कंडिशन मध्ये आहे. त्याच्यानंतर जे सिमेंट ब्लॉक आहे ते पण फिलिंगचं इथं वर्क चालू आहे. तर प्रत्येक साईटवरती आपण जे आहे तर या टाईपचा जो ब्लॉक आहे तर इथे फिलअप करत असतो. जो खाली आपण ऑलरेडी याच्यामध्ये जर बघितलं तर अँकर फास्टनर अँकरिंग करून जी बेस प्लेट आहे ती स्लॅबमध्ये माउंटिंग केलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावरती पूर्णपणे कॉन्क्रीटचं जे मटेरियल आहे ते याच्यामध्ये फिलअप होतं आणि मधल्या बाजूला जो आपण वाकवे देतो क्लिनिंग पर्पज आणि मेंटेनन्ससाठी, तर त्यासाठी आपण हा एक एक्स्ट्रा सपोर्ट याच्यामध्ये देत असतो, जेणेकरून फ्रंट लेग आणि बॅक लेग जो आहे तर याला इंटरकनेक्ट ठेवण्याचं देखील हे काम करतो. जर बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे डायरेक्ट वरचा जो ह्यो राफ्टर असतो या राफ्टरला यू बनून हा वॉकवे इथं दिलेला असतो. पण त्याच्यामध्ये काय होतं, जो फ्रंट लेग आणि बॅक लेग असतो याच्यामध्ये आपल्याला प्ले बघायला भेटतो. तर आपल्या साईटवरती या गोष्टी आपण रिमूव्ह करतो आणि डायरेक्ट इंटरकनेक्ट साठी एक एक्स्ट्रा सपोर्ट आपण 50x50चा याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो, जे दोन गोष्टी कव्हर करतो, एक वाकवे आणि एक आपल्याला इंटरकनेक्ट सपोर्ट पण त्याचा बघायला भेटतो. त्यानंतर जो वाकवे आपण याच्यावरती टाकणार आहे तर तो कशा प्रकारे आपण बनवतो तर त्याचं देखील काम या बाजूला चालू आहे. या टाईपच्या आपण तीन ज्या 25x50चा जो पाईप येतो तर त्या पाईप थ्रू आपण त्याला मध्ये जे इंटरकनेक्ट सपोर्ट देऊन त्याला फॅब्रिकेशन करून तो वाकवे बनून याच्यावर माउंट करत असतो. आपल्या जे खालचे जे मी तुम्हाला 50x50चे सपोर्ट पाठीमागे दाखवले तर त्या पद्धतीने, आणि जो हा वरती आपण राफ्टर लावलेला आहे याच्यावरती या राफ्टरवरती आपण 50x50च्या पर्लिन यूज करून जे पॅनल माउंटिंग साठी त्या पर्लिंग आपण याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याचा सपोर्ट त्याला भेटतो. तर मित्रांनो, आपण या प्रकारे असे सिमेंटचे ब्लॉक देखील प्रोव्हाइड करतो. प्रत्येक साईटवरती आपल्याला हे ब्लॉक बघायला भेटतात. तर तुम्ही जर बघितलं बऱ्याच प्रोजेक्टवर आपल्याला हे ब्लॉक शो पण नाही होणार. काही लोक म्हणतात तुमच्या आणि बाकी लोकांच्या रेटमध्ये बराचसा डिफरन्स बघायला भेटतो. 4-5 हजार रुपयाचा किंवा 10,000 रुपयाचा फरक बघायला भेटतो. तर त्याच्यामध्ये रेटमध्ये तुम्ही एवढं काबर फरक ठेवलाय? तर ज्या काही म्हणजे नॉमिनल ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण दिलेल्या असतात कस्टमरला, आणि बाकी लोकांनी या गोष्टी प्रोव्हाइड केल्या राहत नाही. ज्या टाईपने आपण जर बघितलं तर आपण प्रत्येक ठिकाणी GI क्लॅम्पचा यूज करतो. म्हणजे जर आपली हे जे स्ट्रक्चर असेल याला जर बाकी लोक केबल टाय वगैरे वापरत असेल, आम्ही पण पहिल्या प्रोजेक्टमध्ये त्या गोष्टी केलेल्या आहे, पण डे बाय डे आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत चेंजेस करत आलेलो आहे.
इन फ्युचरमध्ये आम्ही बघितलं केबल टाय वापरून 4-6 महिन्यापेक्षा केबल टायची लाईफ ही जास्त नसते. डे बाय डे जे आहे ना, या केबल टायची लाईफ आपल्याला जास्त बघायला भेटत नाही. तर या ठिकाणी आपण जे लावणार आहे PVC पाईप, तर त्याला आपण GI क्लॅम्प त्याच्यामुळे यूज करतो. 10 वर्ष जरी प्रोजेक्टची लाईफ झाली तरी पण जो PVC पाईप आहे तो आपल्या प्रोजेक्टवरून रिमूव्ह होणार नाही, याची देखील आपण शाश्वती देतो त्या प्रोजेक्टमध्ये. तर ह्या अशा नॉमिनल गोष्टी असतात. मी तसं प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक गोष्ट तुम्हाला शो करत असतो आणि हे जसं तुम्हाला ब्लॉगचं बोललो, अशा प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा बदल करत असतो. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी बघू शकता जे आपलं स्ट्रक्चर इन्स्टॉलेशनचं काम, फॅब्रिकेशनचं काम या लोकेशनला चालू होतं. तर या ठिकाणी हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आज आपण या साईटवरचे सोलार मॉड्यूल इन्स्टॉलेशनचं काम करत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही टॉपकॉनचे 9 पॅनल 570 वॅट पीकमध्ये वारी कंपनीचे आपण या ठिकाणी दिलेले आहे. टॉपकॉन पॅनल आहे हे कशावरून ओळखायचं, याच्यावरती एक हे जे बसबार असता एका सेलमध्ये, ही एक पर्टिक्युलर सेल येते आणि हे 16 बसबार आपल्याला टॉपकॉन पॅनलमध्ये बघायला भेटतात आणि जे रेग्युलर मोनोफिशियल मोनोक्रिस्टलाइन जे पॅनल असतात त्याच्यामध्ये आपल्याला ते 10 बसबार बघायला भेटतात. तर ह्या एका गोष्टीवरून आपण ते एन टाईप टॉपकॉन या पॅनलला बोलतो. तर त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा हाईटवर प्रोजेक्ट होता आपला. ऑलरेडीच 4 मजली ही बिल्डिंग होती आणि त्याच्यावरती हा प्रोजेक्ट होता. प्रत्येक ठिकाणी आपण जसं याला ब्लॉक बनवतो तसं या ठिकाणी पण बनवलेले आहे आणि त्याच्यानंतर देखील जे आपण पॅरापिटॉडला या सपोर्ट देत होतो एक्स्ट्रा कॉलमला लेगला, तर ते सपोर्ट देण्याचे चान्सेस या लोकेशनला नव्हते. त्यामुळे आपण बॅक साईडला याला क्रॉस ब्रेसिंग यूज केलेली आहे, जी 3 लेग मध्ये तुम्हाला बघायला भेटते. लेग टू लेग आपण दोन्ही लेग मध्ये ती ब्रेसिंग या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर या बाजूला पाठीमागं आपण लाइटनिंग अरेस्टरचं स्टँड त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिनिंग पर्पज मेंटेनन्ससाठी जाण्यासाठी आपण एक सीडी आणि मधल्या बाजूला वॉकवे देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आज मॉड्यूल माउंटिंगचं काम या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर धन्यवाद. असेच आपले इन्फॉर्मेटिव्ह आणि सोलारबद्दल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.